नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी। चाकण तळेगाव रस्त्यावरील अपघात काही केल्या थांबत नसल्याची स्थिती समोर येत आहे। आज याच रस्त्यावर विरुद्ध दिशेने आलेल्या बसनं एका दुचाकीला धडक दिली। या अपघातात दुचाकीवरील दोघे जण जखमी झाले। ही घटना बुधवारी 2 जुलै रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तळेगाव चाकण रोडवर घडली आहे। अमोल मदन विश्वास वय वर्ष 51 राहणार इंदोरी तालुका मावळ यांनी या प्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे। त्यानुसार बस क्रमांक MH14 CW 8181 या वाहनाच्या चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अवैधरित्या गॅस रिफिलिंग केल्याप्रकरणी खंडणी विरोधी पथकानं एका व्यक्तीला अटक केली। ही कारवाई खेड तालुक्यातील चिंबळी येथे सर्वेश गॅस एजन्सी या दुकानात करण्यात आली। सचिन एकनाथ नरवडे वय वर्ष 37 असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे। या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे। सोन्याची चेन चोरल्याच्या संशयावरून दोघांनी मिळून एका तरुणाला मारहाण केली। ही घटना रात्री खेड तालुक्यातील निघोजे येथे घडली। काशीनाथ रंगनाथ भक्त वय वर्ष 25 राहणार निघोजे तालुका खेड यांनी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार दर्शन लक्ष्मण शिंदे, चैतन्य ज्ञानेश्वर येळवंडे राहणार निघोजे तालुका खेड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गणेश बेंडाले याने आरोपी दर्शन याला सोन्याची चेन घालण्यासाठी दिली होती। ती चेन फिर्यादी काशीनाथ यांनी चोरल्याचा आरोपींना संशय होता। त्या कारणावरून आरोपींनी काठीने काशीनाथ यांना मारहाण करत जखमी केले। 2 दिवसावर आलेल्या आषाढी एकादशी निमित्त उपवासाच्या फराळ पदार्थांची बाजारात खरेदी करण्यासाठी गर्दी होऊ लागली। भगर, साबुदाणा, शेंगदाणा यांचे भाव वाढले तर फळांचे देखील भाव वाढले आहेत। बटाटा किरकोळ बाजारात 25 रुपये किलोवर जाऊन पोहोचला तर रताळ्यांचा भाव 60 रुपये किलोवर पोहोचला आहे। खेड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीची सरपंच पदाची नव्याने आरक्षण सोडत सोमवारी दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 12 वाजता खेड पंचायत समितीच्या राजा शिवछत्रपती सभागृहात होणार असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली। फेर आरक्षण सोडतीमुळे इच्छुकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत। खेड तालुक्यातील गुळाणी ते बापगाव रस्त्याची अक्षरशः दुरावस्था झाली आहे। रस्त्याच्या कामासाठी संपूर्ण रस्ता उकरून ठेवला असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून केले आहेत। गुंडाळवाडी पुरसेवाडी ग्रामपंचायतच्या माध्यमातून आदिवासी भूमिहीन नागरिकांना घरकुलासाठी वनजमीन वन विभागाकडून ग्रामपंचायतला हस्तांतरित केली। 14 लाभार्थ्यांना 7000 स्क्वेअर फूट जागा वनसमिती आणि ग्रामपंचायत यांच्या पाठपुराव्यामुळे मिळाल्याचे संबंधितांनी याबाबतचे फोटो आणि व्हिडिओ पाठवून कळवले आहे। आळंदी येथील ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर भाजी आणि इतर विक्रेते यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी असते। याबाबतचे वृत्त काल दिनांक 3 रोजी प्रसारित झाले होते। तसेच या वृत्ताच्या संदर्भात सोशल मीडियावर आळंदी भागात मोठी चर्चा झाली। याची दखल पालिकेने घेत आज तेथील रस्त्यावरील विक्रेत्यांवर कारवाई करत रस्ता पूर्णपणे मोकळा केला। खेड तालुक्यातील अनेक वारकरी पायी दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत। मात्र ज्यांना पायी दिंडीमध्ये सहभागी होता आले नाही अशा नागरिकांसाठी पंढरपूर दर्शन करण्यासाठी SD महामंडळाच्या बसेस गावागावातून निघू लागल्या आहेत। आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी खेड तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिक SD बसने ये-जा करत असून गावातून ग्रुप तयार झाला तर थेट गावातून बस सोडण्यात येत आहे। वाडा, केंदूर, किवळे येथून थेट SD बस सोडण्यात आले असून राजगुरुनगर बसस्थानकातून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना जादा बसेस सोडण्यात येत आहेत। या आठवडाभरात 13 SD बस सोडण्यात आले असून शनिवारी दिनांक 5 जुलै रोजी 12 बस सोडण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापिका उज्ज्वला टाकळकर यांनी दिली। हडपसर ते यवत आणि तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणाला अखेर गती मिळाली आहे। महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत MSRDC या प्रकल्पासाठी सुमारे 6250 कोटी रुपये खर्चाच्या निविदा जाहीर करण्यात आल्या आहेत। या कामांना राज्य शासनाने प्राधान्य दिले असून 2 स्वतंत्र भागांमध्ये ही विकास कामे हाती घेण्यात येणार आहेत। तळेगाव चाकण ते शिक्रापूर या महामार्गावर चाकणपर्यंत 4 पदरी आणि पुढे 6 पदरी रस्त्यासाठी 3123.92 कोटी रुपयांची निविदा जाहीर करण्यात आली आहे। तळेगाव चाकण शिक्रापूर आणि यवत हे परिसर औद्योगिक आणि निवासी दृष्टिकोनातून झपाट्याने विकसित होत असून वाढत्या वाहन संख्येमुळे दिवसेंदिवस वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत आहे।
त्यामुळे या रस्त्यांच्या रुंदीकरणामुळे औद्योगिक क्षेत्र, वसाहती, IT हब आणि नागरी वस्त्यांची कनेक्टिव्हिटी वाढून वाहतुकीवरील ताण कमी होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। या प्रकल्पांची निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून कामाला सुरुवात व्हावी अशी मागणी स्थानिक नागरिक, उद्योजक आणि लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत आहे। या विकास कामांमुळे पुणे जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेला नवा आयाम मिळणार असून दळणवळण अधिक सुलभ होणार आहे। पुणे, रायगड, अहिल्यानगर, नाशिक, संभाजीनगर या जिल्ह्यातील नागरिकांना या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा लाभ होणार आहे। खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांनी 2 दिवसापूर्वी विधानसभा अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्यावर तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग 548 रस्ता या कामाची निविदा शासन नेमकी कधी काढणार ती लवकरात लवकर काढावी अशी मागणी केली होती। त्यानंतर आता तळेगाव चाकण ते शिक्रापूर या महामार्गावर चाकणपर्यंत 4 पदरी आणि पुढे 6 पदरी रस्त्यासाठी निविदा जाहीर करण्यात आली आहे। खेड तालुक्यातील जिल्हा परिषदेची शाळा जागतिक पातळीवर पोहोचली आहे। कधी काळी बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या या शाळेत 2-3 वर्षात 250च्या वर विद्यार्थी संख्या पोहोचली आहे। या शाळेचे शिक्षक वारे गुरुजींनी लोकसहभाग उभा करून अतिशय आकर्षक शाळेची इमारत बनवली। त्यात तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थी शिकत आहेत। आज या शाळेत 20 किलोमीटरवरून विद्यार्थी येतात। बंद पडण्याच्या यादीत असणाऱ्या जालिंदरनगर जिल्हा परिषदेची शाळा आज जागतिक पातळीवरील शाळांशी स्पर्धा करत आहे। जालिंदरनगरची ही शाळा जगातील टॉप 10 शाळांमध्ये निवड झाली आहे। या टॉप 10 शाळांमध्ये ही एकमेव भारतीय सरकारी शाळा आहे। आता शाळेला गरज आहे आपल्या सर्वांच्या सहकार्याची। स्पर्धेच्या पुढील टप्प्यात शाळेला टॉप करण्यासाठी स्क्रीनवर आणि बातमीच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली लिंक ओपन करून आपल्या भारत देशाचा बहुमान उंचावण्यासाठी जालिंदरनगर शाळेला वोट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। https://vote.worldsbestschools.org/public/entry/2649। वारे गुरुजींची जी शाळा आहे त्या शाळेला जगाच्या पाठीवरच्या ज्या काही 10 टॉप 10 ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये आपल्या जिल्हा परिषदची शाळा पण त्या टॉप 10 मध्ये आलेली आहे। त्या शाळेला जिंकवण्यासाठी आपण सगळेजण मिळून प्रयत्न करूया। धन्यवाद। चाकण नगर परिषदेने बेकायदा प्लॉटिंगवर चाप लावण्याचे नियोजन केले आहे। शहरात ठिकठिकाणी फ्लेक्स लावून अशा बेकायदा प्लॉटिंगमध्ये जागा खरेदी करू नयेत असे आवाहन केले आहे। चाकण पालिकेने एकीकडे निर्बंध आणले असले तरी चाकण औद्योगिक वसाहतीजवळील अनेक गावात मोठ्या प्रमाणात बेकायदा प्लॉटिंगचे स्तोम माजले आहेत। चाकण नगर परिषदेकडून बेकायदा प्लॉट खरेदी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। त्यामुळे आता नगर परिषदेच्या हद्दीतील बेकायदा प्लॉटिंग खरोखर थांबणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अजूनही नगर परिषदेच्या हद्दीत अनेक ठिकाणी बेकायदा प्लॉटिंग सुरू आहे। प्लॉट विक्री करणारे जे काही सराईत आहेत यामध्ये काही राजकीय नेते, कार्यकर्ते, गुन्हेगारही आहेत। चंदन तस्करीप्रमाणे सिंडिकेट करून हा व्यवसाय राजरोज चालवला जात आहे। काही राजकारणी मंडळींचे यास अर्थपूर्ण पाठबळ आहे। चाकण परिसरात भागीदारी तत्वावर प्लॉट विक्रीचा व्यवसाय सुरू आहे। आता पालिकेच्या अशा फ्लेक्सचा या गोरखधंद्यावर किती परिणाम होणार हे पाहावे लागणार आहे। विकास कामाच्या निवडीत चाकण नगर परिषदद्वारा गंभीर चुका झाल्याचे दिसून येत आहे। शाळा नवीन इमारत काम निवडण्याऐवजी राक्षेवाडी जिल्हा परिषद शाळेत संरक्षण भिंत अंदाजे 44 लाख रुपयांची प्रस्तावित करण्यात आली आहे। त्याऐवजी शाळा इमारत व बॉक्स क्रिकेट सेटअप प्रथम प्राधान्याने करणे आवश्यक होते। चाकण नगर परिषद हद्दीतील 11 जिल्हा परिषद शाळा यांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी चाकण नगर परिषद मार्फत जिल्हा परिषद पुणे यांना प्रस्ताव सादर करण्यात आला। त्यास अंदाजे 15 कोटी रुपयांची आवश्यकता आहे। मात्र प्रत्यक्षात नगर परिषद निधी देताना अत्यावश्यक कामांची निवड करण्यात अपयशी झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे। ग्रामीण भागातील स्त्री शक्ती महिला प्रभाग संघ वाडा कडूस अंतर्गत वेताळ येथील 14 बचत गटांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी 8,40,000 रुपयाचे धनादेश वाटप करण्यात आले। खेड तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या पूर्वाश्रमीची इनरकॉन आणि सध्याची विडन्स या नावाने सुरू असलेल्या पवनचक्की कामावर बोट ठेवत या संदर्भात आमदार बाबाजी काळे यांनी अधिवेशनात आवाज उठवला। स्थानिकांना तुटपुंजा पगारावर ठेवले जाते। इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये झालेले उत्खनन आदी विषय विधानसभा पटलावर ठेवत आमदार काळे यांनी चौकशीची मागणी केली आहे। बाबासाहेब काळे। माननीय अध्यक्ष महोदय, या प्रश्नासंदर्भात खेड तालुक्यामध्ये सुद्धा एक संलग्न प्रश्न आहे। आमच्याकडे खेड मावळ परिसरामध्ये विंडवर्ल्ड कंपनी म्हणून पूर्वी तिचं नाव इनरकॉन होतं। त्यावेळेस त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जंगल तोडकौली
इको सेन्सिटिव्ह झोन असताना सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन केलं। त्या ठिकाणी कामकाज पवनचक्क्याचं चालू आहे, बरेच वर्ष झाले। त्यांनी लोकांना सहकार्य केलं। काहींना आता कैलास पाटील महोदय सदस्यांनी सांगितल्यानुसार त्यावेळेस सुद्धा अन्याय केले, परंतु आजची परिस्थिती अशी आहे की ती कंपनी पूर्वीचे यांनी सांगितल्यानुसार सत्ताधाऱ्यांना हाताशी धरलं, प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला सुद्धा हाताशी धरून आजही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ही कंपनी दांडगाई करत आहे। त्या ठिकाणचे जे वाहतूकदार आहेत, स्थानिकांना त्या ठिकाणी काम देण्याऐवजी इतर त्यांच्या जवळचे जे क्रिमिनल टचमध्ये असणाऱ्या लोकांची, तर त्या ठिकाणी कुडे, वांद्रा, आंबू, शिवे, वाघाव, खरपूड या ठिकाणच्या लोकांना जे सिक्युरिटीमध्ये आहेत त्यांनाही अन्याय होतोय। त्यांनाही वेळेत 8 ते 10 हजार पगारावर त्या ठिकाणी फसवलं जातंय। मला मंत्री महोदयांना विनंती एवढंच करायचं आहे की या विंडवर्ल्ड कंपनीची सुद्धा चौकशी होऊन त्या ठिकाणी आजही या ठिकाणी इको सेन्सिटिव्ह झोन असताना मोठ्या प्रमाणामध्ये ही कंपनी मशिनरी लावून लेवलिंग करणे, कामकाज करणे, रस्ते करणे अशी त्यांची कामं चालू आहे। मी त्या विभागाचा आमदार असताना सुद्धा 2-3 वेळा आढावा बैठकी घेण्याचा प्रयत्न केला, समजून सांगण्याचा प्रयत्न केला। मग कैलास पाटील साहेबांनी सांगितल्यानुसार हे नक्की कुणाच्या जीवावर एवढं उन्मत्त ही लोक झालेली आहेत। स्थानिकांना त्या ठिकाणी काम मिळावं, त्यांनी त्यांचं काम सरळपणे करावं अशी एवढी माझी मागणी आहे आणि त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या शक्तीचा या ठिकाणी शहानिशा व्हावी एवढी मंत्री महोदयांकडून माझी अपेक्षा आहे। सन्माननीय सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रकरणाची विस्तृत माहिती घेतल्या जाईल आणि उचित कारवाई करण्यात येईल। अमित देशमुख। खेड तालुक्यातील अनेक शाळांमध्ये दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे। सर्वच प्रशालांच्या बातम्या प्रसारित करणे अशक्य होत आहे, मात्र प्रातिनिधिक स्वरूपात काही प्रशालांमध्ये या सोहळ्यावर एक नजर टाकूयात। श्री शिंगेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या अवदर तालुका खेड येथील सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांनी आषाढी एकादशी निमित्ताने गावातून टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी सोहळा काढण्यात आला होता। खरोशी तालुका खेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची एकवारी पंढरीची पालखी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता। चाकण तालुका खेड येथील श्री शिवाजी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय वतीने शुक्रवार दिनांक 4 जुलै रोजी पर्यावरण संतुलन जनजागृती अभियान अंतर्गत वृक्षदिंडी आयोजन केले होते। दिंडी सोहळा विद्यार्थ्यांनी अनेक संतांचे पेहराव केले होते। शिवाजी विद्यालय चाकण आणि नगर परिषद चाकण यांचे संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासनाने वृक्षारोपणबाबत आदेश केलेला आहे। त्या निमित्ताने वृक्षदिंडीच्या या निमित्ताने आपण सर्वजण मिळून वृक्ष संवर्धन करूया आणि भारताला सुजलाम सुफलाम बनवूया। रामकृष्ण हरी। आज श्री शिवाजी विद्या मंदिर, लायन्स क्लब ऑफ चाकण सफायर व सर्व गणेशोत्सव मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने एक वृक्षदिंडी उपक्रम चाकणमध्ये राबवण्यात येत आहे। तरी या वृक्षदिंडीनिमित्त लायन्स क्लब ऑफ चाकण सफायर व श्री शिवाजी विद्या मंदिरतर्फे गावातून एक दिंडी सोहळा साजरा करून सर्व गणेश मंडळांना तसेच आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस स्टेशन या सर्वांना वृक्ष वाटप करून वृक्ष लागवडीसाठी एक मोहीम राबवण्यात येत आहे। तरी झाडे जागवा। ज्ञानेश्वर महाराजांच्या पावनभूमीमध्ये शिवाजी विद्या मंदिरचे आपले मुख्याध्यापक खुबे सर आणि शिवाजी विद्या मंदिरमधील आपले सर्व मुलं आणि लायन्स क्लब ऑफ चाकण यांच्यातर्फे दिंडी सोहळा त्या निमित्ताने आज की झाडाची वाढ म्हणजे फक्त झाडं लावायची नाहीत तर झाडं लावून त्याचं संगोपन झालं पाहिजे, यामार्फत एक चांगला त्यांनी संदेश दिलेला आहे। तर एक अभिमानाची गोष्ट आहे की खरंच खूप चांगला घेण्यासारखं आहे की आज आपल्या की एवढी मोठी झाडांची कत्तल झालेली आहे, तर ते ह्याच्या दिंडीच्या मार्फत लोकांना एक चांगला संदेश जातो की धन्यवाद। आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज। भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात।